संजय राजाराम राऊत सारख्या लोकांनी सरकारवर टीका करायचं काय कारण नाही। शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे। पण त्याबद्दल काही मतांतर असू शकतात, त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने विचार करेल आणि आंदोलनांची पण दखल घेईल। पण ह्या निमित्ताने राज्य सरकारवर टीका करणारा हा संजय राजाराम राऊत थोडं तरी त्याच्या मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडे बघितलं असतं ना, तर मग हिट अँड रन बद्दल बोलण्याची हिंमत पण झाली नसती। आता कितींदा कुठे कुठे हिट झालाय आणि कुठून कुठून रन झालाय तुझ्या मालकाचा मुलगा, ह्याची आता यादी दाखवायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरू पण शकणार नाही। त्या दिशा सायलेंट मर्डर केसमध्ये कोणी बॉडी कुठे टाकली आणि कसं तिथून पळून गेले हे आता पोलीस चौकशीत बाहेर येणारच आहे। म्हणून हिट अँड रनच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला नाहीच आहे, हे मी ठणकावून सांगेन। म्हणे सामनाच्या अग्रलेखमध्ये काशी कलंकित झाली आहे, याबद्दल अग्रलेख लिहिलेला आहे। काशी कलंकित खऱ्या अर्थाने कधी झाली तर काही आठवड्या अगोदर तुझ्या मालकाचा मुलगा जे आपल्या पापाची प्रायश्चित करण्यासाठी काशीकडे गेला होता पूजा करण्यासाठी, त्यामुळे खऱ्या अर्थाने काशीमध्ये गौमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती। म्हणून काशीला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचारायचं केंद्र आणि राज्य सरकार निश्चित पद्धतीने करेल। फक्त तुझ्या मालकाचा मुलगा एक काशीमध्ये येऊन आपले पाप धुण्याचा जो काय प्रयत्न करतो, थोडा त्याही बद्दल जरा अग्रलेख लिहिलास तर बरं होईल। भांडूपमध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये। तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खडसवलंय, ह्याची बातमी आमच्याकडे आहे। उद्धवजींना म्हणे स्ट्रिक्ट आदेश 10 जनपदच्या मातोश्रीवरून आले की संजय राजाराम राऊत थोबाड बंद करा, आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरंडेल सारखा चेहरा झालेला आहे। म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्या अगोदर तुझ्या मालकाची थोडी काय इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा तर घरी बस। हिट अँड रन। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जय महाराष्ट्र।